नमस्कार मित्रांनो, भारताच्या तेजोमय इतिहासाचे निर्माते, जगाच्या इतिहासामध्ये सर्वात चारित्र्यवान, निष्कलंक आणि सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व असलेले आणि ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याचे जे निर्माते आहेत, असे आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्तानं सर्व विद्यार्थी मित्रांना स्टेप अप अकॅडमी पुणेतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याही आयुष्यामध्ये जेव्हा आपण एमपीएससी करतो त्यावेळेस एक अशी परिस्थिती येणेच आहे की आपण कितीतरी वर्षापासून किंवा वर्षभर आपण केलेली जी मेहनत असते, प्री एक्झाम, मेन्स एक्झाम, नंतर आपण जातोय ते म्हणजे आपल्या इंटरव्ह्यूचा भाग, आणि शेवटच्या फायनल यादीमध्ये जेव्हा आपलं नाव येत नाही तेव्हा आपल्या मनामध्ये जी भावना निर्माण होते ती एक अशा पद्धतीची भावना आहे की झालं, मी आता सगळं संपलंय माझं. मग नैराश्य, दुःख, हायपरटेन्शन या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात. कारण आपण ए पासून सुरू केलेलं आहे आणि आपण झडपर्यंत आलेलो असतो आणि त्या झडपासून परत आपल्याला ए पासून सुरू करण्याची जी काही आपला सायकल आहे ती सायकल जवळपास आपल्या संपल्यागत असते. मग अशा वेळी अशा एखाद्या व्यक्तीचं किंवा व्यक्तिमत्वाचं एक आदर्श उदाहरण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर असायला पाहिजे, जेणेकरून आपण त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊ आणि त्या प्रेरणेतूनच आपण पुन्हा एकदा त्यांच्यासारखीच उभारी मारण्याचा प्रयत्न करू. अशीच एक घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली. आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती का भारताच्या इतिहासातला एक ऐतिहासिक तह म्हणजे पुरंदरचा तह. मागच्या 20 वर्षापासून म्हणजे जे 1665 ला झालेला पुरंदरचा तह आणि त्याच्या अगोदरच्या 20 वर्षापासून छत्रपती शिवरायांनी आणि अनेक मावळ्यांनी रात्रंदिवस हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी, स्वराज्याची व्याप्ती करण्यासाठी रात्रंदिवस एक केलेला. पण अशा परिस्थितीमध्ये अचानक 1665चे ते वर्ष येतं आणि त्या वर्षामध्ये एक अशा पद्धतीनं पुरंदरचा तह करावा लागतो की महत्त्वाच्या 35 किल्ल्यांपैकी 23 किल्ले, 5 लक्ष होण्याच्या एकूण प्रदेशापैकी 4 लक्ष होण्याचा प्रदेश छत्रपती शिवरायांना गमवावा लागतो. आणि मग परत ते नैराश्य, ते दुःख, या सगळ्या गोष्टी जशा आपल्या आयुष्यात येतात, कदाचित छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये थोडाफार अशा घटना आल्याच असल्या पाहिजेत, परंतु त्यातून त्या नैराश्याला, त्या दुःखाला कवटाळून बसण्याच्या पेक्षा त्यातून आपण बाहेर कसं पडलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं ते जे उदाहरण आहे ते आपण एक प्रेरणा म्हणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की 1658 पर्यंत मुघलांशी काही वैर नव्हतं स्वराज्याचं. 1658च्या मध्ये औरंगजेब जेव्हा मुघल बादशाह बनतो, त्याच्यानंतर औरंगजेबाचं लक्ष दक्षिणेकडे आलं. त्याच्या बिफोर पर्यंत शिवाजी महाराजांचं आदिलशाही आणि निजामशाही या बहामनी साम्राज्याच्या जे तुकडे होते त्यांच्याशीच वाद चालले होते स्वराज्यांचे. पण 1658ला बलाढ्य मुघल साम्राज्याची नजर स्वराज्याकडे आली आणि त्याचाच परिणाम म्हणून औरंगजेबाने एक मोठी फौज घेऊन शाहिस्ते खान, जो औरंगजेबाचा मामा होता, त्यांना स्वराज्यावर पाठवलं. 3 वर्ष स्वराज्यांवर अनन्वित अत्याचार शाहिस्ते खानाने केले. परंतु ती ऐतिहासिक तारीख जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजेच 5 एप्रिल 1664 ची ती तारीख, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली सर्जिकल स्ट्राईक इतिहासामध्ये नोंद केली आणि पुण्यामध्ये लाल महालामध्ये शाहिस्ते खानाची बोटं कापली आणि शाहिस्ते खानाला परत पाठवलं. हा नुसता शाहिस्ते खानासाठी अपमान नाहीये, तर शाहिस्ते खानाच्या सोबतच औरंगजेबासाठी सुद्धा अपमान होता. मध्यंतरीच्या काळामध्ये पन्हाळ्याचा वेढा आला, त्यातूनही शिवाजी महाराज बाहेर पडले. परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वाढतं स्वराज्य आहे ते नको आहे औरंगजेबाला, मुघलांना नको आहे. आणि त्यातूनच मग औरंगजेबाने एक अतिशय अनुभवी अशा एका सरदाराला दक्षिणेकडे पाठवलं. तो सरदार म्हणजेच मिर्झा राजे जयसिंग आणि त्याच्यासोबत त्याच्या मदतीला दिलेर खान आणि एक बलाढ्य फौज जी 70-75 हजारापेक्षा जास्तीची आहे तेवढी फौज स्वराज्याकडे पाठवली. वर्ष होतं 1665चं ते वर्ष. आणि या वर्षामध्ये 1665च्या त्या वर्षामध्ये दिलेर खान आणि त्याच्यासोबत मिर्झा राजे जयसिंग हे दोन्ही अनुभवी सरदार. दिलेर खानांनी यावेळी वेगळी भूमिका, मिर्झा राजे जयसिंगांनी वेगळी भूमिका घेतली. म्हणजे महाराजांच्या स्वराज्यांच्या किल्ल्यांना भेदण्यापेक्षा किंवा त्याकडं ते जिंकण्याच्या पेक्षा महाराजांना कसं बाहेर आणता येईल या पद्धतीचा विचार मिर्झा राजे जयसिंगांनी केला आणि त्यातूनच स्वराज्याचे सगळे रस्ते बंद करण्यात आले. स्वराज्यांमध्ये जे काही देवालय आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार चालू झाले. त्याच्यासोबतच म्हणजे जनतेवर अनन्वित अत्याचार, कारण माहिती आहे शिवाजी महाराजांचं सगळ्यात जास्त प्रेम जनतेवर आहे. म्हणून शिवाजी महाराजांची जी कमीपणा होता, म्हणजे जनतेवरचं अत्याधिक प्रेम असणं हे जे गोष्ट आहे, तर त्या गोष्टीचा फायदा हा मिर्झा राजे जयसिंगांनी घेतला.
आणि स्वराज्य या ठिकाणी अतिशय अशा एका व्यक्तीच्या नजरेखाली आलं, जी व्यक्ती ही स्वराज्याला खाऊ इच्छित होती. याच काळामध्ये पुरंदरचा वेढा सुद्धा दिलेर खानाने दिला आणि या पुरंदरच्या वेढ्यामध्ये असतानाच आणि स्वराज्य अतिशय साधारण परिस्थितीमध्ये असतानाच, सगळीकडून त्रास दुःख ह्या सगळ्या गोष्टी चालू असतानाच आणि स्वराज्यावर जी एक वाकडी नजर पडलेली असतानाच एक घटना जी घडते 1665च्या मे महिन्यामध्ये. मुरारबाजी देशपांडे दिलेर खानाशी लढताना पुरंदरच्या वेढ्यामध्ये मारले जातात आणि मुरारबाजी यांच्या मृत्यूच्या नंतर महाराजांना कळालं की आपण ज्यांच्यासाठी हे स्वराज्य स्थापन केले, जर त्या जनतेलाच त्रास होत असेल तर नको. आणि म्हणून महाराजांनी 2 पावलं मागे येत तहाची बोलणी चालू केली. मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये तो तह घडून आला. 11 जून 1665 पुरंदरचा तो ऐतिहासिक तह झाला. काय वाटलं असेल महाराजांना? मागच्या 20 वर्षापासून ज्या गडकिल्ल्यांना आपण लेकराप्रमाणे जपलं, त्यांचं संरक्षण केलं, संवर्धन केलं, ते सगळेच्या सगळे गडकिल्ले, त्यापैकी 35 पैकी 23 गडकिल्ले हे आता चाललेले आहेत मुघलांकडे. 5 लक्ष होण्यापैकी 4 लक्ष होण्याचा प्रदेश चाललाय. वरून खंडणी द्यायची आहे, वरून संभाजी महाराजांना 5000ची मनसबदारी द्यायची आहे. असं वाटतं या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये ही परिस्थिती येणार आहे. म्हणजे कितीतरी मेहनत केलेली आहे आणि ती एक कंडिशन्स, नियती एका क्षणामध्ये ते सगळं हिरावून घेण्यासाठी बसलेली आहे. आणि अशीच परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांवर 11 जून 1665ला आली. पुरंदरचा तह केला गेला. महाराजांनी तो तह केला. वाटलं होतं सगळं संपलं. बहुतांश बरेचसे मराठे सरदार सुद्धा आणि निजामशाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल किंवा मुघल सुद्धा असतील, सगळ्यांना वाटलं मराठे संपले. आणि या ऐतिहासिक तहाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर आग्र्याची भेट घेतली. तिथूनही ते सुखरूपपणे औरंगजेबाच्या वेढ्यातून, औरंगजेबाच्या कैदेतून निष्ठून आले. आणि त्याच्यानंतर परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी तीच भरारी घेतली जी भरारी फिनिक्स घेतो. आणि मग यातूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्या कंडिशन्स नंतर, पुरंदरचा तह, आग्र्यातून झालेली सुटका, याच्यानंतर जो प्लॅन केला आणि या प्लॅनच्या नंतर तुम्ही नीट पाहाल जेवढे काही किल्ले गेले होते ते परत मिळवण्याची मोहीम चालू केली. 1665ला 23 किल्ले गेलेले, पण तिथून जे 1672 पर्यंत आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान मोठे मिळून 325 किल्ले आणि जवळपास 7 लाख लक्ष होण्याचा प्रदेश परत मिळवलेला होता. ही प्रेरणा आहे तुमच्या माझ्यासाठी, सगळ्यांसाठी. विद्यार्थी जीवनामध्ये आपण जेव्हा खूप संघर्ष करतो, खूप रात्रंदिवस बसून अभ्यास करतो आणि त्या एका क्षणामध्ये सगळं काही गेल्याचं आपल्याला वाटायला लागतं, तर त्यावेळी हे एक ज्वलंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या पाशी आहे, आपल्या पुढे आहे. ज्या उदाहरणाकडे बघून आपण या गोष्टीचा विचार करू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं सर्व काही गमावल्याच्या नंतर पुन्हा एकदा सर्वस्व, तेवढंच नाही तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मिळवलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये धैर्याने डगमगून न जाता, धैर्याने तोंड देणं, संकटांना डगमगून न जाता धैर्याने तोंड देणं हे किती आवश्यक आहे हे तुम्हाला मला आपले छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. परत एकदा तुमच्या सर्वांना शिवछत्रपती जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्टेप अप अकॅडमी पुणे तर्फे. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.